हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर मी आज तुम्हाला दाखवणार मेकअप ट्युटोरियल. मी एकदम सिंपल पद्धतीने कसा मेकअप करते ते आज मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. मग वाईप्सने सगळा फेस क्लीन करून घ्यायचा, मग त्यावर मॉइश्चरायझेशन लावायचं. मॉइश्चरायझेशन ही खूप मॅन्डेटरी प्रोसेस आहे. डेली यूजमध्ये तुम्ही यूज कराच, पण मेकअप असताना तर नक्की यूज करा, त्याशिवाय तुम्ही मेकअप करू नका असं मला वाटतं. मग त्यानंतर सनस्क्रीम येतं. सनस्क्रीम हे थोड्या क्वांटिटीत यूज करा मेकअप करताना. डेली यूजमध्ये तुम्ही खूप लावू शकतात, बट मेकअप करताना थोडंच यूज करा, त्याच्यानं फेस काळपट नको दिसायला. मग त्यानंतर हे मी इकडे सगळ्या गोष्टी लावून घेतल्यानंतर प्रायमर आणि फाउंडेशन आता यूज करते. हे फाउंडेशन माझ्या बहिणीने मला फ्रान्सहून आणून दिलेलं होतं. किको मालेओ करून एक ब्रँड आहे, त्याचं हे फाउंडेशन आहे. याचा रिझल्टही खूप छान आहे. मग थोडा हात ओला केला आणि सगळीकडे इवन स्प्रेड करून दिसतं. हे फाउंडेशन यूज केल्यानंतर मेकअप खूप फ्लॉलेस आणि व्यवस्थित दिसतो. इकडे मी आय शॅडो लावते. हा सिम्पल लुक आहे म्हणून मी एकदम मिनिमम आय शॅडो लावते. थोडं स्पार्कल अँड एकदम लाईट लुक येतो त्यानंतर. मग हे सगळं लावल्यानंतर लायनर, लॅक्मेचं लायनर मी इकडे यूज करते. मला लायनर लावायला खूप जास्त आवडतो आणि लायनर नाही लावलं तर मला असं वाटतं की मेकअप हा इनकम्प्लीट आहे. सो मी डेली लायनर हा लावतेच. लायनर लावल्यानंतर मी थोडंसं काजळही लावते, कारण की त्याने लूक आणि आईज खूप असे ब्रॉड आणि सुंदर दिसतात. आणि लायनर लावताना मी अशी बारीक साईडला स्ट्रोक काढत असते, त्यानंतर लांब असे आईज दिसतात. लिपस्टिकचे मी 2 शेड यूज करून लिपस्टिक लावते, कारण की आता माझ्या टोनप्रमाणे मला लिपस्टिकचा शेड समजला आहे आणि तो मला खूप जास्त आवडतो. म्हणून या 2 लिपस्टिकचा शेड कंबाईन करून मी ही लिपस्टिक यूज करत असते. आणि बघा, पूर्ण मेकअप केला आणि लिपस्टिक लावली तर मेकअप असा कंप्लीट होण्यासारखा वाटतो आणि त्याच्यानंतर लूकही खूप सुंदर येतो. आणि हे सगळं केल्यानंतर ब्लशर हे आलंच. ब्लशरनंतर मग तर मेकअप खूप सुंदर आणि फ्लॉलेस असा दिसतो. आणि सिम्पलसा मेकअप केल्यानंतर थोडंसं हायलाईट मी यूज करते, जे आपली बोन्स असतात साईडचे, त्याच्यानंतर सगळा लूक आणि व्यवस्थित दिसतो. सेटल झाल्यानंतर खूप सुंदर मेकअप दिसतो आणि लूकही खूप छान येतो. टिकली लावली आणि कानातले सिम्पलसे घातले, कारण की माझा ड्रेसही खूप सिम्पल आणि मिनिमल आहे. इकडे मी सगळं केस वगैरे सेट करून घेते. मला तर अशी जी हेअरस्टाईल आवडते सिम्पल अशी कुठे जाण्यासाठी, ती मी इकडे केली. आणि सगळ्यात लास्ट सगळ्या मेकअप झाल्यानंतर मी 5-10 मिनटं वेट करते. देन मग त्याच्यावर मी कॉम्पॅक्ट लावत असते. ही कॉम्पॅक्ट माझं किको मॅलिओचं आहे आणि धिस इज माय लूक. हा लूक मी कंप्लीट केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.